सर्वांना हर हर महादेव, जय शिवशंभो। शिप्रा नदीच्या तीरावर वसलेले उज्जैन शहर व तेथे असलेले 12 ज्योतिर्लिंगापैकी एक विख्यात व आगळीवेगळी कथा असणारे महाकालेश्वर या ज्योतिर्लिंगाची आपण आजच्या या व्हिडिओच्या माध्यमातून संपूर्ण माहिती बघणार आहोत। महाकालेश्वर ज्योतिर्लिंगाचे दर्शन झाल्यानंतर उज्जैनमध्ये तुम्ही कुठे कुठे फिरू शकता व तिथे राहण्याची, खाण्याची, तिथे पोहोचण्याची व्यवस्था कशी आहे याबद्दल सर्व माहिती आम्ही तुम्हाला या व्हिडिओच्या माध्यमातून देणार आहोत। उज्जैनला येण्यासाठी उज्जैन काउंटर आहे, तिथे तुम्ही फॉर्म भरून भस्म आरतीमध्ये सहभागी होऊ शकतात। भस्म आरतीची वेळ पहाटे 4 वाजेपासून सकाळी 6 वाजेपर्यंत असते। जर तुम्हाला जलाभिषेक करायचा असेल तर जलाभिषेकाची वेळ सकाळी 8 वाजेपासून 12 वाजेपर्यंत असते। महाकालेश्वर ज्योतिर्लिंगाचे दर्शन घेण्यासाठी लागणारा वेळ तिथे असणाऱ्या गर्दीवरती अवलंबून असतो। जर तुम्हाला लवकरात लवकर दर्शन घ्यायचे असेल तर बाजूलाच असणाऱ्या बडा गणेश मंदिर या ठिकाणी VIP तिकीट काउंटर आहे, त्या ठिकाणी तुम्ही तिकीट घेऊन लवकरात लवकर दर्शन घेऊ शकता। महाकालेश्वर ज्योतिर्लिंगापासून थोड्याच अंतरावरती हरसिद्धी माता मंदिर आहे। हरसिद्धी मातेच्या होणाऱ्या संध्याकाळच्या आरतीला मोठ्या प्रमाणात भक्तगण येथे जमा होत असतात। व्हिडिओमध्ये तुम्ही बघू शकता माता राणीच्या मंदिरासमोर असणाऱ्या दीपस्तंभावरती कशा प्रकारे दीप प्रज्वलन करत आहे। जर तुम्ही उज्जैनची यात्रा करत असाल आणि तुम्ही उज्जैनची यात्रा करत असताना तिथे असलेल्या कालभैरवाचं दर्शन जर नाही घेतलं तर तुमची यात्रा अपूर्ण मानल्या जाते। मुख्य ज्योतिर्लिंगापासून 9 किलोमीटर अंतरावरती कालभैरवनाथ मंदिर आहे। शिप्रा नदीच्या तीरावरती असलेल्या कालभैरवाचे वर्णन स्कंद पुराणामध्ये देखील केलेले आहे। उज्जैनचे राजे महाकालेश्वर हे आहेत व त्यांचा सेनापती कालभैरव यांना मानलं जातं। कालभैरव मंदिराच्या बाहेर एक स्तंभ दिसतो, त्या स्तंभावरती भक्तगण त्यांच्या मनातील इच्छा बोलून त्यावरती नाणे चिटकवण्याचा प्रयत्न करत असतात। कालभैरव मंदिरापासून 1.5 किलोमीटर अंतरावरती गडकालिका माता मंदिर आहे। उज्जैनमध्ये 2 शक्तिपीठं मानल्या जातात, एक म्हणजे हरसिद्धी माता मंदिर व दुसरं म्हणजेच गडकालिका माता मंदिर। असं म्हटलं जातं की गडकालिका माता मंदिर येथे सतीचे अंश पडले होते। असं म्हटलं जातं की गडकालिका माता मंदिराची स्थापना महाभारतकालीन आहे व याची पुनर्बांधणी सम्राट हर्षवर्धन यांनी केली होती। गडकालिका माता मंदिरापासून अवघ्या 10 मिनिटाच्या अंतरावर असणारी भरतरी गुफा आपण बघणार आहोत। तेथे 2 गुफा बघायला मिळतात। पहिली गुफा म्हणजेच भरतरी राजाची। असं म्हटलं जातं की 2500 वर्षांपूर्वी इथं गुरु गोरक्षनाथांनी तप केले होते व त्यानंतर राजा भरतरी यांनी इथे 12 वर्ष तप केले। असं म्हणतात की या गुफेमधून 4 धाम यात्रेसाठी रस्ता जातो। दुसरी गुफा म्हणजेच राजा गोपीचंद यांनी इथे तप केले असे म्हटले जाते। भरतरी गुफेपासून फक्त 5 मिनिटांच्या अंतरावर शिप्रा नदीच्या तीरावर ऋणमुक्तेश्वर महादेव मंदिर आहे। इथे खूप जुने एक महाकाय वटवृक्ष तुम्हाला बघायला मिळेल। इथे गेल्यानंतर तुम्ही स्वइच्छेने गोसेवाही करू शकता। श्रीराम घाटावर दररोज नित्यनियमाने संध्याकाळी 6 वाजता शिप्रा मातेच्या आरतीचे म्हणजेच गंगा आरतीचे आयोजन केलेले असते, जी जगप्रसिद्ध आहे। त्या आरतीमध्ये तुम्ही सहभागी होऊ शकता। उज्जैनमध्ये राहण्यासाठी भारत मातेच्या मंदिराजवळ महाकालेश्वर भक्त निवास आहे, जिथे तुमची राहण्याची योग्य